नमस्कार, मी मीनाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। सर्वप्रथम आपण तिखट पाणी बनवून घेऊया। तर मी ते एक कप भरून कोथिंबीर घेतली आहे आणि याच्यामध्ये आणखी 1 कप भरून पुदिना घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करायचे। थोडीशी चिंच टाकायची आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 3-4 मिरच्या घ्या, तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं पाणी घेऊ शकता मिरच्या, आणि थोडंसं पाणी ॲड करा आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे छान असं बारीक ग्राइंड करून झाल्यानंतर मग आपण गाळून घेऊया हे पाणी। पाहू शकता असं छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपण गाळून घेऊया एका मिक्सिंग बाउलमध्ये। तर एका गाळणीमध्ये हे सगळा मसाला टाकायचा आहे आणि गाळून घेऊया। कसं होतं, हा चोथा असतो ना, तो छान नाही लागत आपल्याला पाणीपुरीमध्ये, तो आपण गाळून घ्यायचा आणि मग आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी आपण ॲड करायचं। छान असं दाबून घ्यायचा। जर जास्त मोठाला राहिला असेल तर आणखी एकदा मिक्सरमध्ये काढून घ्या, जेणेकरून सगळं आपला पल्प निघेल त्याच्यामधला। हे चोथा आपण साईडला ठेवायचा आहे, आपल्याला टाकून द्यायचा नाही। हा चोथा साईडला ठेवून द्या, लागणार आहे, मी सांगते पुढं। तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तितकं पाणी ॲड करायचं आपल्या पाण्यामध्ये, तिखट पाण्यामध्ये। पाहू शकता किती छान असं एकदम ग्रीन, एकदम हिरवं पाणी आहे। तर आपण याच्यामध्ये आता मसाले ॲड करून घेऊया। तर मी इथे 1 टीस्पून काळं मीठ टाकलं आहे, 1/2 टीस्पून जिरं पावडर आहे आणि 1/4 टीस्पून काळी मिरी पूड आहे, 1 टीस्पून चाट मसाला टाकलेला आहे आणि लागलंच तर थोडंसं मीठ पण आपण ॲड करूया वरतून, जेणेकरून काय होतं, पुदिना त्याचा अंगचाच थोडासा खारट असतो। मीठही ॲड केलेलं आहे। तर साईडला ठेवून दिलं आहे, आपलं पाणी रेडी झालं आहे तिखट। आता आपण हे गोड पाणी करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये मी 1 कप चिंच आणि 1 कप गूळ आहे, हे गरम पाण्यामध्ये 1 तासापूर्वी भिजत घातलेलं होतं। छान असं भिजलेलं आहे 1 तास। तर हे छान असं मॅश करून घेऊया आपण हाताने, आणि मग मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया। तर हे आहे 1/2 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून काळं मीठ आहे आणि 1 टीस्पून चाट मसाला आहे, 1/4 टीस्पून काळी मिरी पूड आहे आणि मीठ आहे चवीप्रमाणे, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान मिक्स झाल्यानंतर मग आपण हे गाळून घेऊया छान। जर चाट मसाला नसेल तुमच्याकडे ना, तर तुम्ही पाणीपुरी मसालाही यूज करू शकता किंवा चाट मसाला, कुठलेही दोन्ही मधले एक कुठलंही यूज करू शकता। हे छान पाणी गाळून घेऊया आपण। मग गाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी ॲड करायचं असेल तर पाणी ॲड करू शकतो आपण। पाहू शकता कसं छान असं थिक पाणी आपलं रेडी आहे। एकदम घट्टसर पाणी झालेलं आहे। तर शक्यतो बाहेर पाणीपुरीच्या ज्या थैल्या असतो त्या थैल्यावरती पातळच पाणी असतं, जास्त असं घट्ट नसतं पाणी, म्हणून आणखी पाणी ॲड करू शकता। मी पाणी ॲड करणार आहे आणखी। जेवढं आपल्याला पातळ सैलसर हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि हे साईडला ठेवून देऊया। आपलं हे पाणी रेडी झालेलं आहे आता। तर हे इथं मी 4-5 उकडलेले बटाटे घेतले आहेत, जास्त शिजवायचे नाही, कमी शिजवायचे। याच्यामध्ये 1 बारीक चॉप करून कांदा घ्यायचा, 1 मोठ्या आकाराचा कांदा आहे। आपण त्याचं हे करतोय तयार मसाला। तर 1/2 टीस्पून मी जिरं पावडर टाकली आहे, 1/2 टीस्पून काळं मीठ आहे आणि 1/4 टीस्पून काळी मिरी पूड आहे, 1 टीस्पून चाट मसाला आहे, 1/2 टीस्पून लाल तिखट आहे आणि 1/2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आहे, ती कलरसाठी घेतलेली आहे मी। आणि हा जो आपला तिखट पाण्याचा चोथा राहिला होता वरचा, तो याच्यामध्ये आपण ॲड करायचा आहे। हा खूप छान लागतो याच्यामध्ये। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सगळी कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घेऊया। खूप छान लागतो हा चोथा, एकदा आपण तुम्ही करून बघू शकता असं, आणि नाही केलं तरी चालेल, नाही आवडलं तर, पण एकदा करून बघा, खूप छान लागतं।
थोडंसं मीठ ॲड करायचं राहिलं होतं तर मीठ ॲड करते. झालेला आहे आपला मसाला रेडी, पाहू शकता तुम्ही. आता आपण पाण्यामध्ये बुंदी ॲड करूया. ही आहे नमकीन बुंदी, खारी बुंदी. इझिली भेटते कुठल्याही किराणा शॉपमध्ये. तर ही आपल्याला जेव्हा सर्व करायची पाणीपुरी तेव्हाच ॲड करा पाण्यामध्ये. अगोदर जर ॲड केली तर काय होतं, ती सगळी सॉफ्ट होऊन जाते बुंदी, म्हणून अगोदर नाही ॲड करायची. जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हाच आपण ॲड करायचं आहे दोन्ही पाण्यामध्ये. नसेल तर काही हरकत नाही, ऑप्शनल आहे. पाहू शकता आपली पाणीपुरीची डिश रेडी आहे. तर मी ह्या पुऱ्या बाहेरून आणल्या होत्या रेडीमेड किराणा दुकानातनं. तर ह्या तळलेल्या आहेत, मी घरी बाहेरून कच्च्या आणल्या होत्या. आणि आता ही अशी फोडायची आणि याच्यामध्ये हे आपलं बटाट्याचा जे मसाला आहे तो बनवलेला, तर याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा. आणि तिखट पाणी आणि गोड पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आणि थोडीशी शेव टाकायची वरतून. खूप छान लागते होममेड आपली पाणीपुरी. बाहेरची पाणीपुरी खाण्यापेक्षा घरची कधीही चांगली आणि पोटभर खाता येते आपल्याला. बाहेर खायचं म्हटलं तर किती महाग असते. आता ही आपण मिक्स पाण्याची खाल्ली आहे. तर आपण याला 3-4 प्रकारे खाऊ शकतो. तुम्हाला जो प्रकार आवडतो त्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता. एकदा असं मसाला भरून घेतला की फक्त गोड पाणी आणि शेव टाकून खाऊ शकता. ही खूप छान लागते मुलांसाठी. मुलांना अशीच खूप आवडतात गोड पाण्याची फक्त. आणि एक तिखट पाण्याची अशी खाऊ शकता. ज्याला तिखट आवडते फक्त ते तिखटही खाऊ शकता. गोड तिखट दोन्ही पाणी मिक्स करून खाऊ शकता किंवा मुलांसाठी गोडही चालते. तिखटाचं प्रमाण कुठल्याही याच्यामध्ये जर आपल्याला कमी हवं असेल तर कमी वापरा मुलांसाठी करत असाल तर. चला तर आपली डिश रेडी आहे, खाऊन झालेली पण आहे. ही बघा अशी सर्व करू शकता रेडी करून मुलांसाठी किंवा कोणी गेस्ट असतील तर गेस्टसाठी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.